आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अमरजीत सिंग. अच्छा. हे एड्युएड कडून आलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार सर, मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत. कसा आहे तुमचा मूड? फार छान आहे. इथे जे आपण रौनक बघतोय, इथे जे सगळं उत्साह बघतो आहे, त्याने मूड माझा पण एकदम उत्तम झालंय. सर, उद्योग मोड या इव्हेंट बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? हे MSME क्षेत्रामध्ये ते फार हेल्पफुल आहेत. दोज आर इनटू MSME सेक्टर, त्यांना प्रोत्साहन करणं, त्यांचा बिझनेस ग्रो करणं आणि अशा प्रकारे जे नेटवर्क होतो आहे, दॅट इज डेफिनेटली व्हेरी युजफुल अँड इट इज द नीड ऑफ द आवर. येस सर. सर, असं म्हणतात की बिझनेस किंवा उद्योग म्हटलं की गुजराती किंवा मारवाडी हा जो समाज आहे तो नेहमी अग्रेसर होता. तर तुम्हाला काय वाटतं की या संदर्भात सध्या मराठी माणूस कुठे आहे? प्रधानमंत्रींची जी आता योजना आहे त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्राला इम्पॉर्टन्स देणं हे गरजेचं आहे. आणि मराठी माणसांनी का पाठी राहावं, तर एवढं टॅलेंटेड आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई हे फायनान्स कॅपिटल आहे कंट्रीचं. त्यामुळे मला वाटतं की मराठी माणसं म्हणजे मी त्याचं जे कॉनोटेशन करतोय, इट इज अ वायडर कॉनोटेशन. जे बॉर्न अँड ब्रॉटअप आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांच्यामध्ये मराठी कल्चर सामावून गेलेलं आहे, they are very much forward and they are no way behind Gujaratis or Marwadis. आणि मला वाटतं की हे जे सॅटर्डे क्लब आहे हे फार त्यांना ऍड करते त्यांच्या प्रोग्रेससाठी. आणि आजच्या तारखेत नवीन आणि नवीन एंटरप्रेनर्स जे महाराष्ट्रीयन आहेत, फ्रॉम महाराष्ट्र, सर्वातून जास्त प्रमाणे पुढे येत आहेत. नक्कीच सर. सर, आता जसं की तुम्ही मराठी माणूस आणि उद्योगांबद्दल बोलतात, तर तुम्हाला असं वाटतं का की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो? नाही, ते जे आहे ते प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये लोकांना वाटत असतं. पण आपण फॉरवर्ड लुकिंग असायला पाहिजे आणि वी शुड टेक एव्हरीथिंग इन स्ट्राइड, बिकॉज दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ नॉट मराठी माणूस बट ऑफ ह्युमन नेचर इन जनरल. तर त्याला कॅटेगराईज करणं एका रिजनसाठी किंवा एका कम्युनिटीसाठी हे बरोबर नाही. नक्कीच सर. सर, मला तुम्हाला विचारायचंय की आता जेनझी ही नवीन उद्योग क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहे, नवीन नवीन उद्योग चालू करत आहे. तर जेनझी साठी किंवा नवीन उद्योग चालू करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही काय ऍडवाइस देऊ शकता? पर्टिक्युलरली महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये फार जे एंटरप्रेन्योरशिप जी लेवल आहे ती नेक्स्ट लेवलवर गेलेली आहे. आणि इवन जे यंगस्टर्स जे नवीन नवीन बी स्कूल्स मधून मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्स होत आहेत किंवा इवन ऑर्डिनरी ग्रॅज्युएट्स होत आहेत, ते आउट ऑफ द बॉक्स जास्त थिंक करत आहेत आणि स्वतःचा धंदा करणं, त्यांना त्याचं एक नॉट ओनली आवड पण त्यांना पॅशन झालेलं आहे. आणि मला वाटतं दे आर द वन्स हू विल बी गोइंग टू लीड इन द टाइम टू कम. थँक्यू सो मच सर तुमच्या ऍडवाइस साठी. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सर. थँक्यू सो मच.